श्रावणातील प्रत्येक शनिवारही विशेष मानला जातो। या दिवशी अश्वत्थ म्हणजेच पिंपळाच्या झाडाची आणि पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या मारुतीची पूजा करण्याची एक सुंदर परंपरा आहे। ही पूजा कशी करायची, पिंपळाला प्रदक्षिणा का घालायची आणि या पूजेचं धार्मिक महत्त्व काय आहे हे आपण आज समजून घेणार आहोत। आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अश्वत्थ वृक्षाला विशेष महत्त्व आहे। पिंपळाची पूजा म्हणजे साक्षात भगवान विष्णूंची पूजा अशी धार्मिक श्रद्धा आहे। भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अश्वत्थ सर्व वृक्षाणां, म्हणजे वृक्षांमध्ये मी अश्वत्थ आहे, त्यामुळे पिंपळाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं। श्रावण शनिवारी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत। पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन प्रथम मनोभावे झाडाला नमस्कार करावा। पिंपळाच्या मुळाशी दूध अर्पण करावं। दूध अर्पण करताना त्यामध्ये बेलपत्र घालण्याची सुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे। त्याच्यानंतर पिंपळ वृक्षाला हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं अर्पण करावीत आणि तिथे दिवा लावावा आणि मनोभावे प्रार्थना करावी। जर पिंपळाच्या झाडाखाली मारुतीची मूर्ती असेल तर मारुतीरायांची सुद्धा खूप श्रद्धेने पूजा करा। शेंदूर आणि तेल अर्पण करून हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्राचं पठण करा। पिंपळ वृक्ष आणि मारुतीची पूजा करताना आपल्या मनातील इच्छा, ज्या काही आयुष्यात अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात अशी प्रार्थना नक्की करू शकता। यानंतर पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालाव्यात। अनेक भक्त चातुर्मासामध्ये दर शनिवारी पिंपळाला नियमित प्रदक्षिणा घालण्याचा संकल्प करतात। काही जण मोठ्या संख्येने सुद्धा प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा संकल्प करतात। मात्र इथे संख्या महत्त्वाची नसून श्रद्धा, सातत्य आणि मनातील भाव महत्त्वाचा आहे। आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या धार्मिक परंपरांमध्ये पिंपळाच्या पूजेला केवळ धार्मिकच नाही तर सांस्कृतिकही महत्त्व आहे। प्राचीन काळापासून अश्वत्थ वृक्षाला पवित्र मानलं गेलं आहे आणि श्रावणातील शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करणं, त्याला प्रदक्षिणा घालणं, मारुतीरायांचं स्मरण करणं ही भक्तीसाठी सुंदर परंपरा आहे। अनेक ठिकाणी अशी ही श्रद्धा आहे की हरवलेली वस्तू किंवा हरवलेली व्यक्ती पुन्हा मिळावी यासाठी श्रद्धेने प्रदक्षिणा घालून प्रार्थना केली जाते। मात्र सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे की पिंपळाची पूजा करताना झाडाला इजा होणार नाही याची काळजी घ्या। प्लास्टिक, रासायनिक पदार्थ किंवा पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या वस्तू झाडाजवळ टाकू नका। श्रद्धेसोबत निसर्गाचं संरक्षण करणं ही सुद्धा आपली जबाबदारी आणि ही सुद्धा निसर्गाची सेवा आहे। म्हणून या श्रावणातील शनिवारी शक्य असल्यास प्रत्येकाने पिंपळाच्या झाडाची श्रद्धेने पूजा करा। मारुतीरायांचं दर्शन घ्या, हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्राचं नक्की पठण करा।